खचून कसं चाललेलो. तुम्ही तसे हातपाय गाळून बसलात तर आम्ही आणि सखूनी कोणाकडे बघायचं. बस बस, तू गुडघ्यात खाली मान घालून बस. तीच तुझी योग्यता आहे, कारण तूच खरे दागिने विकून पितळी दागिने दिलेस ना. हो सासूबाई, काय बोलताय तुम्ही? हो मग आरोप खरे आहेत म्हणूनच शिवप्पा गुडघ्यात मान खाली घालून बसलाय ना. दुसरा एखादा प्रामाणिक माणूस असता तर अशा आरोपांना मोडून काढण्यासाठी कामाला लागला असता. एकीकडे ही लबाडी कुणाची हे शोधून काढलं असतं आणि दुसरीकडे नवीन दागिने घडवण्यासाठी कंबर कसली असती. कशाच्या जोरावर प्रयत्न करू? 20-25 तोळे सोनं चेष्टा आहे. मग सखूचं आयुष्य म्हणजे काही खेळ आहे? त्या दागिनेसाठी तिला भयानक शिक्षा भोगायला लागते. तिचा छळ होतोय. तुझी पोटची मुलगी संकटात आहे ह्याचा तुला त्रास होत नाही? तुझं रक्त तापत नाही? तुझ्यापेक्षा सखू जास्त मोठ्या काळजाची आहे. ती धडक सासरी गेली. मोठ्या नेटानं ती सासूला आपला निर्णय बदलायला लावते का नाही बघ. अरे याला म्हणावं जगण्याची पद्धत. आणि तू रडत बसलायस. अरे सखूच्या सुखासाठी, तिच्या स्वाभिमानासाठी, ह्या खोट्या आरोपांना मोडून काढण्यासाठी तुला लढावंच लागेल. उठ. यश देणं ना देणं विठुरायाच्या हाती, पण सखूच्या सुखी संसारासाठी तुला प्रयत्न करावेच लागतील. उठ उठ आप्पा, उठ. खरं आहे, काहीतरी प्रयत्न करावेच लागणार मला. हे असं हातपाय गाळून नाही चालणार. नाही हो, शिवप्पाची अवस्था बघवत नाहीये आणि साहजिकच आहे ना. बिचाऱ्यांचा काहीच अपराध नसताना त्यांच्यावर हे किटाळ आलंय आणि परिस्थितीवर मात करता येईल असंही काहीच नाहीये. त्यामुळे लेकीच्या बाबतीत आपण हरलो, कमी पडलो असं त्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रिये, वास्तवात पाहता सखू सारख्या अलौकिक मुलीला जन्म देऊन तिच्यावर चांगले संस्कार करून तो आधीच जिंकलाय, हरला नाही. फक्त इतकंच की सध्या त्याला या गोष्टीची जाणीव नाही. मला तुमचं म्हणणं पटतंय आणि संकटाच्या क्षणी तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात सखूच्या पाठीशी उभं राहता हेही खरंय.